तो वाजपेयी आहे इकडचा. तो दादाचं लग्न लावा. हा मी त्या दिवशी आवरलं अर्ध आणि मग त्याच दिवशी बॅग भरली आणि गेलं ना ताई. आणि याला चिपकवायचं कसं? चिपकायचं असंच ठेवाय बाबा, असं ठेवायचं. हा बाबा असं ठेवून दे पूर्ण. जाय सारखं न जाय. साहेब चड्डी घालून या तुम्ही. जा चड्डी. तो बघून असं बाबा कशी करते. नमस्कार मंडळी, चित्रास लाईव्ह डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी डेली ब्लॉग चालू करणार आहे. आधी व्हिडिओ काढलेला, पण त्यानंतर आता दिवाळीचे सगळे दिवस चालू होणार होते. तर त्याआधी मी तुम्हाला तर माहिती आहे मागे कसं होतं, तर मी सगळं असं पेंटिंग करून घेतलं आहे. आता कसं दिसायला घर पण छान वाटतं आणि त्या साईडून पण समोर पण असं पेंटिंग करून घेतलं आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळं घरालाच करून घेतलं आहे. तर आता मी व्लॉगला सुरुवात करते. दिवाळीचं साफसफाई वगैरे झाली आहे, त्याचे मी काय व्लॉग वगैरे बनवलं नव्हतं आणि मध्ये फिरायलासुद्धा गेलेले. आणि मग आता फराळ पण तसं ऑलमोस्ट झालं आहे, पण आता चकली वगैरे बनवणार आहे. तर आज मी चकली बनवणार आहे. तर मी चकलीची रेसिपीसुद्धा तुम्हाला सांगते. आज धनत्रयोदशी आहे, तर आज काय काय मी करते ते तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर आजच्या व्लॉगला पण सुरुवात करूयात. तर आता बाहेर आम्ही रांगोळी काढायला जाते. धनत्रयोदशीची काय काढायची अजून मी सिलेक्ट नाही केलं आहे, पण बघू असं पटकन काढायचे, कारण मला चकलीची सुद्धा तयारी करायची आहे. तर पटकन रांगोळी काढते. मी काय रांगोळी काढते ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आता काय दाखवते तू कशी मला बोलत असते. थोबाडात देते. प्रत्येकजण बहिणीशी असंच बोलते. मी काही जगातली नवीन व्यक्ती नाही आहे. मला काय झालं, काय झाले काय आलं सेंटर कसं करायचं. हा बरोबर आला. दोनदा दाबला की सेंटर होतं. हा काय बोलायचं काय नाही बोलायचं. मोठ्या बहिणी असंच असतात. इकडे काय स्क्रिप्ट लिहिलेली आहे काय, काय बोलत होतीस ते, कारण का ऐकलं नाही ना. असं का होतं सारखं वरती. तिकडे काय काशी करू नको, नाही तर तुझी काशी मी करते. दे इकडे तो. अशी मी ओरडत असते लहान पोरांना, नवीन काय नाही. कारण का अशी पोरं असतात जे ऐकत नाही. चांगला आहे हा मोठा कलर. तू माझ्या पंथीला कलर करून नाही दिलास, स्वतःचा केलास फक्त. माझ्या पंथीला पण कलर करायचा होता ना. तू वॉटर कलर घेऊन आलास ना, माझ्या पंथीला कलर का नाही केलास. तू बोललीस नाही. तू बोलली नाही. आता पंथी लावायची, आता कलर करून काय करणार. तुझी कशी सुकली मस्त, आता माझी ओली राहील. आता कलर केला तर नाही. तो माझा कालच कलर केला तर सुकला पटकन. किती तुझे किती भरपूर आहे. किती मग माझे पण भरपूर. एवढूशच केलेस ना कलर. मेंटल. सेम कलर. हॅलो. हां ठीक आहे चालेल. सावकाश. हे काय आहे. लय बडबड करतो ना. हा आमच्याकडचा अभिजित सावंत. ए काला गोरा बोलायचं नाही, फटके देईन तुला. हा काय काय कॅमेरा बरा आहे. बरा आहे बोललास की काय बोललास. घेऊन जाणार. कुठे घेऊन जाऊ.
कधी ते आपोआप मी नाही जात आहे एवढ्या गर्दीमध्ये तलावाला. कुठे तलावला पागल आहे की कचरागत गर्दी असते. मला आज मैत्रिणी विचारली होती नाही आला. आणि याला चिपकवायचं कसं? चिपकायचं असंच ठेवाय बाबा, असं ठेवायचं. थांब बाबा, असं ठेवून दे पूर्ण. काय नाही सरकवून दे. हा कळलं? इट्स लुक लाईक नॅचरल रांगोळी. मग चेंज करायचं असेल तर हे काही नाही काय नाही, बनवलं. हेच ठेवायचं. हिने बनवलंय. ऑर्डर घेते. ऑर्डर घ्या. हा, भारी वाटतं. पण वरती रिअल रांगोळी आहे ना, त्यामुळे कळत नाही की ते असं हे बनवलेस करून. तर बोलते रिअल रांगोळी ठेवून. हम्म. हे ट्रायल होतं, आता जरा चांगलं झालं. ही बाजू ठेवायची, ही बाजू चांगली. पण लोटस छान दिसत आहेत ते. म्हणून आज नाही आलं. तो आर्ट पासून जरा दूर आहे. असं फोल्ड करून ठेवून द्यायचं. मग बरं आहे ते. आणि कुठला सण आला की पुन्हा काढायचं. पण मग असं वाला जर करायचं ते असेल तर कसं पण तू बनवू शकते राऊंड वाला. तू अरे कसं बनवू कसंही बनवू शकते? शकते. ही डिझाईन तुला फक्त स्केच पेनने राऊंड करायची आहे. आणि आता इथे रंग भरतायत ना, तसा फक्त तू ग्लू लावून त्याच्यावरती रंग भरायचा. मग तू पुन्हा ग्लू सुकत नाही लगेच. सुकतो लगेच. ग्लू लगेच सुकतो. आपण ते भरेपर्यंत सुकतो का की नाही? वेळ लागतो सुकायला. असं पाणी टाकलं म्हणजे कसं थोडासा पातळ. अच्छा, आणि रात्रभर असंच मग ठेवून सुकत ठेवून द्यायचं. मग प्रॉपर बरं केलंय रे. मी पण करायला पाहिजे असं. अजून एक कर. आपल्याकडे असं आता जसं की मी हळदी कुंकू वगैरे घालते, काय तेव्हा करते, कसं आपल्याला काढायला वेळ नसतो पटपट पटपट, तेव्हा असं लावायला बरं. बाय. बाय. त्यांना बोल तुम्ही शिकवायची गरज नाही, ते बरोबर वाजवतात. तो वाजवतो काका बरोबर चांगला. त्याच्या आता नुसतं टाइमपास करते. कारण घेतलं हा आमच्या इकडचा आगाऊ मुलगा. जरा आरसे करून बघ तिकडे. माझा एकशे काळस विषय संपला. त्या गणपतीला काढला कलर का आवडतो? तुला माहिती आहे विठ्ठल रखुमाई माहिती आहे तुला बाप्पा? त्यांचा कलर कसा असतो? ब्लॅक. मग ते देवबाप्पा असतात ना. मग चांगला असतं ना कलर काळा. मग ते गोरे. बाप्पाचा कलर गोरे आहे. पचायला. गणपतीचा ग्रीन पण असतो. हाय गाईस. गणपतीचा ग्रीन कलर पण असतो. हाय गाईस. नाही बघ. रांगोळी काढून तो सगळं काय करतोय टाइमपास. पाणी घालते, पाणी. कोण किती जाईल आता? नाही जाणार आहे, सुट्टी आहे. गाईडलाईन तो नंगू आहे. छोटा आहे तो. छोटासा युट्यूबला थोडी माहिती आहे तो छोटा आहे मोठा आहे. नाचते वगैरे. साहेब नको. तू चड्डी घालून ये साहेब यार. चड्डी घालून ये. साहेब साहेब चड्डी घालून या तुम्ही. जा चड्डी. तो बघून असं बाबा कशी करते. मला तर ना दिसेनाच झालंय. चष्मा पण नाही लावला. लाव मग. बघ वरती गेला माझा. काय बच्ची गेला गोल ना. लाईट लाव ना दिदू. बाहेरची लाईट लाव. मी चालू आहे बघ. चालू आहे शपथ चालू आहे. आरू इथं ये. हे चालू आहे की बंद आहे?
हे चालू आहे की बंद आहे? कॅमेरा चालू आहे की बंद आहे? चालू आहे ना? चालू आहे. मग सांग दादाला. आई गं देवा. पोरांनी घ्यायचे नसतं ते. हे बघ. स्टॉप का केला? आता हे चालू झालं. हे तू पण येणार. हाय गाईज बोल, हाय गाईज बोल, थांब थांब. हाय गाईज बोल. आता ये. कुठे गेला? समर्थ. वरतीच आहे. तर आता रांगोळी काढून झाली आहे, माझी देवपूजा सुद्धा झाली आहे बघा. आणि हे आपलं रांगोळीला बाहेर दिवे सुद्धा लावले आहेत आणि जेवण बनवते पहिलं आणि मग चकलीला सुरुवात करते. तोपर्यंत नागेश काय करतो आपण बघूयात. आणि अशा प्रकारे मी आता माईक चालू केला आहे. काय माहिती आता ऐकायला आलं की नाही. 1 मिनिट. बाहेरचे तुम्हाला दिवे दाखवते, कशी रांगोळी छान दिसते ते तुम्हाला. आणि हा माझा असा अवतार आहे, पण ठीक आहे आता काय करू शकत नाही कारण आता कामं पण भरपूर आहेत. ते कसे केस सुट्टी आपण नाही ठेवू शकत, जास्त गरम होतं, खूप आधीच गरम होतं आहे. तर आणि 1 मिनिट. तर इथे नागेश बघा बाजूला बसलाय आणि ती पळली. अरे मी म्हणते डेली व्लॉग चालू करणार आहे, ही का हिरोईन राहणार आहे का ती डायरेक्ट पळते. कोणी लावला? आणि नागेश हे बघा इकडे टाइमपास करायला आलेला आहे. आम्ही इथे बाजूला आलोय, इथे बाजूला आलाय. आणि हे बाजूचं आमच्या हे बहिणी आहेत नागेशच्या आणि नाक साफ करते शेमडी. टाकणार मी. रांगोळी काढले आणि आहे ना आरूने ना चांगले दिवे हे केले आहेत, ड्रॉइंग केलंय काय म्हणतात, कलर केलेत. तर आरू तू लावले दिवे कलर केलेले? ठीक आहे लावले त्याने, उद्या दाखवेल तो आपल्याला कलर केलेले दिवे ना आरू. नक्की दाखवणार. हा आमचा आरू खूप आगाव आहे. मगाशी तुम्ही बघितलं माझा किती ओरडा खात होता. लपतंय माझ्यामध्ये. आणि ही स्वतःला कोणती कटरीना कॅफ समजते मला काय माहिती नाही. डेली व्लॉगमध्ये ऑब्विसली माणूस असाच असणार ना, त्यात लाजण्यासारखं काही आहे मला काहीच कळत नाही, काहीच कळत नाही मला. तोंड दाखवायला काय आहे काय. मी स्वतः बघा जिचा चॅनल आहे ती स्वतः बघा कशी आहे आणि हिचं काय वेगळंच असतं. म्हणजे काय माणसाने बोलावं. ऐकलंच ना तुम्ही. आता यांनी रांगोळी काढली ना ती बघायला चाललोय मी. मला इन्व्हिटेशन येतात असे लांबून लांबून. जिचं चॅनल आहे ते आपलं असंच आहे बुजगावल्यासारखं. 2 मिनिटात भेटू मी. दर बोल तू तोपर्यंत.
बघायचे मला 500 रुपये लागतील. तू देणार का 500 रुपये मला रांगोळी काढायची? बोल बोल. हा दे. ए दे. मला माहिती नाही एवढा आवाज येतो तुम्हाला माझा ऐकायला येत असेल की नसेल हे मला माहिती नाही. आणि ही माझा पोरगा आहे हा. नागेशची बहीण 1 नंबरची हरामी. आणि हा शौर्य आहे ना, हा टकलू शौर्य, हा पण तसाच आहे हरामी. हा ह्याचा भाव आहे, ह्याचा भाव आहे हा. रांगोळी काढले चांगले मस्त. हाय असं कर, ब्लँकीज दे. हा आम्ही आहे ना आरूला लपवलंय आणि हा त्याचा भाव शोधणार आहे. कुठे आहे बाबू? शोध. अगं बॅग झोपणार आहे तो जसा. आरूला शोध. आरू याच्या खाली असणार रे. शोध. नाही तो काय? तो बघ आला. अरे बाहेर थांब बाहेर. ए माझा दादा आहे. इथे त्या ह्याच्या मागे, पडद्याच्या मागे, पडद्याच्या मागे. आता मोठ्या भावाला लपवलाय, छोटा भाऊ लपलाय. काहीतरी असेल. लगेच नाही शोधायचा. शोध इकडे शोध. तुझा बाबू दरवाजाच्या मागे पण असू शकतो. आरूला सगळा सतरा सांडे. उगाच ऍक्टिंग हा. उगाच ऍक्टिंग हा. नीट शोध. अरे त्यानेच आवाज केला. दादाला सपोर्ट करतो. पप्पी दे बाबू. ह्याला पप्पी दे. पप करते, लप बोलते परत. पप्पी. चल मला शोधून दाखव. चल दोघांनी याला घेऊन नागेश्वर तुम्ही आमच्या सबस्क्रायबरांशी जास्त बोलत नाही. नमस्कार मंडळी. एवढंच. कुठे? आम्ही तुम्हारे बालवाचे. बालो काय? आम्ही तमुके भाले. आरू रांगोळी खराब केली तर मारीन मी. आता आम्ही चकली बनवायला घेतले. हे चकलीचं पीठ आम्ही चक्कीवरून दळून आणलेलं. त्याच्यामध्ये जर ही तुम्हाला रेसिपी पाहिजे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याची रेसिपी देईन. तसं पण असं सांगते की तांदूळ भिजून ठेवलेले, म्हणजे भिजून सुकायला घातले. परत चणा डाळ, मूग डाळ आणि उडदाची डाळ हे सगळं धुवून भिजायला वेगवेगळं घातलेलं. आणि नंतर ते भाजलं आणि प्लस त्याच्यामध्ये ते भाजून सगळं थंड केलं. त्याच्यामध्ये परत पोहे पण टाकले थोडेसे भाजून आणि साबुदाणा पण टाकला भाजून थोडासा. आणि नंतर मग कच्चंच धने, बडीशेप आणि काळी मिरी हे सगळं एकत्र करून मग चक्कीला दळून आणलं हे. आणि ॲडव्हर्टायझिंग नाही करत आहे पण हा चकली मसाला टाकते. ते कशाला सांगू, कोणताही चकली मसाला टाकू शकतो. माई काय करतेस? अगं मला तिखट मसाला दे ना. मीठ टाकलंय त्याच्यामध्ये, आधी थोडंच टाकलं, चवीप्रमाणे टाकलं. याच्यात पण आय थिंक मीठ असतं ना चकली मसाल्यामध्ये थोडंसं. अगं तिकडे बघ ना, हे केलंय गाड बांधलेलं आहे ते, तेच तिखालाल. सॉरी
अगं काय मदतीला माणूस आला. तो मदत नाही करणार आहे, तो गायब होईल. माणूस आला. बघायला आलं. काय टाकला ते? हे तिखालाल थोडा टाकला, चकली तिखट व्हायला, दूर निघायला. म्हणजे एक चकली गल्ली की जरा पळायला पाहतो. ए माई, तेल विसरली मी. तेल गरम करून जरा थंड करायचं ना, की डायरेक्ट टाकलं? थंड टाकू. माई तेल आण. चालेल थंड टाकलेला. कढई माझ्या नाकात गेला. कढई कुठची घेणार तू? कुठची? डालडा आहे ना त्याच्यात. आशुच्यांची कढई आण ना, ती मोठी येतात, चकल्या पण जास्त जातात. ती लोक काय नाही झोपले, 10-11 आत्ताच्या 11:45 झालेत. अगं जरा आतमध्ये जागे असतात. ठेव जा. चालू आहे. ह्याच्यात तेल टाकलं 3-4 चमचे, असं म्हणजे मोठा मोठा चमचा. आणि आता चांगलं मिक्स करून घेते ह्याच्यात तेल. अजून मिक्स करते मी. हा पण अजून मला मिक्स करायचंय. याच्यामध्ये मी तेल टाकलं ना, ते चांगलं तर मिक्स करून घेतलं पूर्ण पिठाला लागेल असं. आणि ना याची मूठ करून अशी बघायची, बघा मूठ झाली म्हणजे तेल बरोबर लागलं असं. आता ह्याला चांगलं भिजवून घेते. आधी मीठ बघते किती बरोबर आहे. आता आधी असं पीठ मळलं, एवढं जास्त पीठ आहे तर. आणि जसं जसं लागेल तसं मग साच्यात टाकून मळून घेऊ पीठ. हे जरा जाड आहे, हे असं तुटतं आहे ना, म्हणजे थोडं पाणी टाकून मळून घेऊ पीठ. माई साचा घेऊन ये ग. हे कळ्या. आता मी चकल्या वाढून घेते. तिकडे तेल तापायला ठेवलं. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चित्रास लाईब्ररीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच मी नवनवीन व्हिडिओज डेली व्लॉग घेऊन येत जाईन. तोपर्यंत बाय बाय.